So today we are going to learn about invoicing. First of all, we are going to work in educational mode because here we are learning something about the Tally ERP9. This is the opening window of Tally, and first of all we should select our company. For select company, press F1 or select company. Which is our company from this list? Our company is SYBCom company Shendurni. All the transaction will recorded in the SYBCom company Shendurni. So in previous lecture we talk about godowns, gateway of Tally, inventory information, godowns, create single godown, display single godown, alter single godown, and delete single godown. Like that, create multiple godowns, display, alter, and delete. For delete option, we are using alter plus delete option. We are using alter plus delete option. Now, today, the main and important part of our lecture is invoicing. What is invoicing? Invoicing is a bill. Invoicing is a bill or document issued by seller to the purchaser or buyer. हे एक कमर्शियल डॉक्युमेंट असतं, त्यालाच आपण म्हणतो इनव्हॉइसिंग, त्यालाच आपण म्हणतो बिल. कोण काढतं? इट इज ड्रॉन बाय और क्रिएटेड बाय सेलर और गिवन बाय सेलर टू बायर. जो विक्री करणारा व्यक्ती असेल तो मालाची विक्री करत असताना बिल बनवतो, इनव्हॉइस बनवतो आणि तो कुणाला देतो? परचेसरला देतो. का देतो? इट इज द रेकॉर्ड ऑफ दॅट परचेस ट्रान्झॅक्शन. तर इनव्हॉइसिंग हे एक प्रकारचं बिल असतं, कमर्शियल डॉक्युमेंट असतं. इट इज कन्सर्न विथ द सेल ट्रान्झॅक्शन. इट इन्क्लूड्स, आता या इनव्हॉइसिंग मध्ये काय काय येतं? इट इन्क्लूड्स आयटम म्हणजे कोणता माल आहे, क्वांटिटीज किती प्रमाणात आहेत, ऍग्रीड प्राइस, name of that seller, purchaser, buyer, all the information regarding that transaction included in the invoicing. It means, लक्षात घ्या, invoicing is the commercial document issued by a seller to purchaser or buyer. त्याच्यामध्ये काय काय असतं? It includes the item name, item quantity, agreed price, their contracts, the seller information, the buyer information. It is provided into इनव्हॉइसिंग. इनव्हॉइसिंग हे खूप महत्वाचं डॉक्युमेंट आहे जो सेलर देतो परचेसरला त्या मालाच्या संदर्भात, मालाचं नाव, मालाची क्वांटिटी या संदर्भात त्याच्यामध्ये माहिती दिलेली असते. त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी इन्व्हॉल्व केल्या जातात. बिलाच्या संदर्भात तुम्ही कोणतीही वस्तू जेव्हा विकत घेतात तेव्हा बिल मागतात, त्याला इनव्हॉइस मागतात. का? कारण आपल्याला त्याच्यावरनं कधी माल घेतला, कोणाकडनं घेतला, किती रुपयाला घेतला, काही रिप्लेस असेल, रिटर्न असेल, गॅरंटी असेल, वॉरंटी असेल, तर ते कशावर अवलंबून असतं? त्या इनव्हॉइसवर असतं, ते बिलवर असतं. तर असे इनव्हॉइसिंग या टॅली ERP9 मध्ये बनवले जात असतात. मग आपण वेगवेगळ्या पद्धतीने आता इन्व्हेंटरी व्हाउचरच्या संदर्भात काही माहिती बघणार आहोत. तर मला त्याच्या आधी तुम्हाला स्टॉक ग्रुप्स म्हणजे जे स्टॉक मास्टर आहे त्याच्या संदर्भात आपण थोडीशी चर्चा करूया. स्टॉक मास्टर्स. आता स्टॉक मास्टर्स म्हणजे काय? स्टॉक मास्टर्स म्हणजे काय? आपली जी वस्तू आहे त्या वस्तूच्या संदर्भात नोंदणी करण्यासाठी मग आयटम आपल्याला नोंदवावे लागतात, ग्रुप्स आपल्याला नोंदवावे लागतात आणि कॅटेगरीज आपल्याला त्या ठिकाणी नोंदवावी लागते. तर हे जे सगळे आहेत ते असतात स्टॉक मास्टर्स असतात. तर सगळ्यात पहिले स्टॉक मास्टर्स मध्ये येतं स्टॉक ग्रुप्स. सगळ्यात पहिलं काय येतं? स्टॉक ग्रुप्स. स्टॉक ग्रुप्स. आता आपल्याला जर स्टॉक ग्रुप्स बघायचे असले तर हाऊ कॅन वी क्रिएट स्टॉक ग्रुप्स? तर मी सिक्वेन्स सांगते, यू कॅन राईट दॅट सिक्वेन्स. हाऊ कॅन वी क्रिएट स्टॉक ग्रुप? फर्स्ट ऑफ ऑल गेटवे ऑफ टॅली. सगळ्यात आधी आपल्याला कुठे जायला लागणार आहे? गेटवे ऑफ टॅलीला जावं लागणार आहे. गो टू गेटवे ऑफ टॅली, देन क्लिक ऑन इन्व्हेंटरी इन्फो, देन क्लिक ऑन इन्व्हेंटरी इन्फो. आफ्टर दॅट फर्स्ट ऑप्शन इज स्टॉक ग्रुप्स. फर्स्ट ऑप्शन इज स्टॉक ग्रुप. Just click on stock group.
Then click on create single stock group. Create. The second and separate window will be open. We have to fill up all the information of that particular stock group. The name of stock group आपण टॅली ज्याचं करत आहोत, जी वस्तू आपण टॅलीमध्ये नोंदवत आहोत ती वस्तू म्हणजे आपला आयटम असतो आणि ते आयटम एकत्रित येऊन त्याला ग्रुप बनवले जातात. सपोज माझा व्यवसाय असेल कम्प्युटर परचेसिंग सेलिंगचा माझा बिझनेस आहे. सो माय स्टॉक ग्रुप इज कम्प्युटर. समटाइम्स टीव्ही, हा समटाइम मेडिकल शॉप असेल तर मग कप सिरप. अलाइज नेम एनी अदर नेम फॉर दॅट ग्रुप. जर दुसरं काही नाव असेल तर त्याला आपण अलाइज नेम म्हणतो. दुसरं काही नाव नाहीये. अंडर फील्ड आपण प्रायमरी मध्ये ठेवूया. ग्रुप आपण त्याचा काही बनवणार नाही, प्रायमरी मध्ये ठेवू. क्वांटिटीज आयटम शुड बी ऍडेड. आपण त्याच्यामध्ये क्वांटिटी तुम्हाला ऍड करायची आहे का? क्वांटिटी म्हणजे किती किती कम्प्युटर्स. ठीक आहे. तर जीएसटी डिटेल्स आपलं नेक्स्ट चॅप्टर आहे तेव्हा आपण इनेबल कसं करायचं मी ते तुम्हाला शिकवणार आहे. इथे आपण स्टॉक ग्रुप बनवला. कसा बनवला? व्हॉट इज द सिक्वेन्स टू क्रिएट स्टॉक ग्रुप? फर्स्ट ऑफ ऑल गो टू गेटवे ऑफ टॅली. Gateway of Tally, then click on inventory info. After that click on stock groups and create single stock group. At a time only one stock group can be created in single computers. Second one is TV. I am creating another group, that is TV. This is my group. Third one is HCL, ACs. एका वेळेला एकापेक्षा जास्त पण वस्तू विकतो ना एखादा व्यक्ती, त्याच्या दुकानामध्ये जे जे असते त्यानुसार तो स्टॉक ग्रुप आपण त्याचा बनवून घेऊयात. सो आय हॅव क्रिएटेड सम स्टॉक ग्रुप्स ओव्हर हियर. हाऊ कॅन आय डिस्प्ले दॅट स्टॉक ग्रुप? अगेन सेम सिक्वेन्स विल बी रिपीटेड. गेटवे ऑफ टॅली, इन्व्हेंटरी इन्फो, stock groups and display. Display means we can only see account, AC, कम्प्युटर्स है ना. फक्त आपण बघू शकतोय. टीव्ही जस्ट क्लिक करायचं आपण ते बघू शकतोय, डिस्प्ले करू शकतो. अगेन फॉर अल्टरेशन, अल्टर मीन्स टू मेक सम नेसेसरी चेंजेस इन दॅट स्टॉक ग्रुप. what is the sequence for that? Again gateway of tally, inventory info, stock groups and alter. The separate list or pop-up will be open. We have to select particular stock group which we want to alter, which we want to change. Suppose ACA, तिथे A आणि C अकाउंट सारखं वाटतंय. I want to change its name, air condition, है ना. I can change this name air conditioner. ओके. दिस इज द अल्टरेशन ऑफ स्टॉक ग्रुप. अल्टर चेंज केला मी. आता दिसताना मला काय दिसणार आहे बघा, एसी दिसत होतं, आता दिसतंय एअर कंडिशनर. सो दिस इज द वे टू अल्टर दॅट स्टॉक ग्रुप. हाऊ कॅन आय डिलीट दॅट स्टॉक ग्रुप? अगेन गेटवे ऑफ टॅली, इन्व्हेंटरी इन्फो, स्टॉक ग्रुप्स, अल्टर. The list will be open. We have to select particular stock group which we want to delete. If I want to delete this air conditioner, which is the shortcut key to delete this? Which is the shortcut key? I told you in last lecture, the shortcut key to delete, alter plus delete. Press both button at a time. This will be deleted automatically. Alter plus delete. Okay, alter plus delete. Okay, it is asking me for deletion. Yes, accept the screen by pressing Y. The air condition group is deleted by me. So it is all about the first item, that is stock group. Multiple at a time, more than one or two, more than two groups we can create at a time. Under group, computers, TV. There are some parts classification in TV.
Android TV, flat. As per their requirement, we can create more than 2 stock groups at a time. Create display. This is the display window. Alter to change something in that. Okay. List of stock groups. And delete, press alter and delete. Sequence will remain same: gateway of tally, inventory info and stock group. This is the first stock master in the tally. Second one is stock item. What is stock item? Which is actually move from one place to another place, or which item we are selling to our customer, which item we are recording in the tally ERP 9. सपोज माझा पेनचा बिझनेस असेल, माझं पेन खरेदी विक्री किंवा प्रोडक्शन माझा हाऊस असेल पेन बनवणार, तर त्या पेनच्या संदर्भात मी जे काही सगळं इथे रेकॉर्ड करणार आहे, तर पेन हा माझा आयटम झाला. आता हे जे पेन आहेत ते पेन कोणत्या कोणत्या कंपनीचे आहेत, ग्रुप वाईज पण आपण त्याचं बनवू शकतो. सो सिक्वेन्स टू क्रिएट स्टॉक आयटम, गेटवे ऑफ टॅली, इन्व्हेंटरी इन्फो, स्टॉक आयटम्स अँड क्रिएट स्टॉक आयटम. आपण आता ग्रुप कोणते घेतले, कम्प्युटर. तर कम्प्युटर मध्ये जर आपल्याला आयटम बनवायचा असेल तर आपण परफेक्ट कंपनीनुसार आयटम बनवू शकतो. आता कम्प्युटर ग्रुप आहे तर त्याच्यामध्ये आयटम कोणता येईल, कम्प्युटरमध्ये एचसीएल कंपनीचं असतं ना, किंवा आपण म्हणू ऍसेसचं असेल, डेलचं असेल, तर ते हे झाले आयटम. एलियाज नेम, एनी अदर नेम, नो. अंडर प्रायमरी मध्ये कोणती आता लिस्ट ओपन झाली बघा. अँड्रॉइड टीव्ही आहे, तो कम्प्युटर आहे, फ्लॅट आहे का काय, तर मी म्हणणार कम्प्युटर मध्ये HCL चा प्रोडक्ट मी घेणार आहे. युनिट्स तुम्ही ऍप्लिकेबल करू शकता. जीएसटी आपण नेक्स्ट लेक्चरला ऍप्लिकेबल त्याला करणार आहोत. रेट्स वगैरे, ही सर्व्हिस आहे का गुड्स आहे, कम्प्युटर आहे तर तो गुड्स आहे, आपली सर्व्हिस नाहीये. नंतर ड्युटी आपण लावू शकतो त्याला. क्वांटिटी तुम्ही टाकू शकतात, व्हॅल्यू तो आपोआप घेणार आहे. सो I press Y to accept this screen. How can I create item? Sequence is gateway of tally, inventory info, stock item, create single item. Na? Create single. Again, Dell. मी कम्प्युटरचं उदाहरण घेतलं म्हणून कम्प्युटरच्या जेवढ्या कंपन्या आहेत तेवढ्या ज्या आपण विक्रीला ठेवणार आहेत कम्प्युटर, ज्या कंपन्यांचे, ते आपण याच्यामध्ये टाकायचं. कम्प्युटर घेते, कम्प्युटरमध्ये डेल घेतलं मी आणि बनवला. आता मी 2 प्रकारचे आयटम्स बनवले आहेत. माझ्याकडे विक्रीला डेलचं पण कम्प्युटर आहे आणि HCLचं पण कम्प्युटर आहे. दिस इज द स्टॉक आयटम. ऍट अ टाइम वी कॅन क्रिएट मोर दॅन 2 स्टॉक आयटम्स. दिस इज मल्टिपल स्टॉक आयटम्स. क्रिएट मल्टिपल, एकापेक्षा जास्त. आता मला कम्प्युटर बनवायचे आहे. कम्प्युटरमध्ये कोणकोणते कम्प्युटर माझ्याकडे आहेत, तर मी म्हणेल ऍसरचं असेल, लान्सर असेल, सॅमसंग असेल. ऍट अ टाइम मोर दॅन 2 आयटम्स. सॅमसंग, जितक्या कंपन्या आहेत त्या तुम्ही कम्प्युटरमध्ये बनवू शकतात. युनिट्स त्याचे टाकू शकतात. जस्ट प्रेस Y और प्रेस एंटर की. हाऊ कॅन वी डिस्प्ले दॅट स्टॉक आयटम? सिक्वेन्स, गेटवे ऑफ टॅली, तुम्ही पण बोलायचं, इन्व्हेंटरी इन्फो, आफ्टर दॅट स्टॉक आयटम अँड डिस्प्ले. अल्टर टू चेंज समथिंग इन दॅट. बघ, जेवढे आपण बनवले तेवढे लिस्ट मध्ये पॉपअप विंडो मध्ये ओपन होत आहेत, ते आपण सगळे बघू शकतो. हे झालं. आता काय काय बघितलं आपण? इनवॉइस बघितला, स्टॉक ग्रुप बघितला आणि स्टॉक आयटम बघितला. आफ्टर दॅट स्टॉक मास्टर मध्ये तुम्ही फर्स्ट इयर बीकॉमला लेजर बनवले असतील. लेजर बनवण्यासाठी कसा सिक्वेन्स तुम्ही वापरला होता? गेटवे ऑफ टॅली, अकाउंट्स इन्फो. अकाउंट्स इन्फो मध्ये बघा, पहिलं दिसतंय ग्रुप, सेकंड दिसतंय लेजर. इथून तुम्ही सगळे लेजर्स जे आपल्याला नेसेसरी आहेत ते सगळे लेजर्स आपण बनवू शकतो. सो लेजर्स मध्ये पुन्हा सिंगल लेजर आणि मल्टिपल लेजर. आता सिंगल लेजर मध्ये आपण एखादं लेजर बनवूया. आता लेजर बनवणं, आपल्याला जे खातं बनवायचं आहे, समजा मला एखाद्या व्यक्तीचं बनवायचं आहे, अर्णव.
अर्णवचा लेजर मी बनवत आहे, त्याचं डुप्लिकेट नेम एनी अनादर नेम असेल तर अलाइस मध्ये ते टाकायचं काही गरज नाही. आता अर्णवचं कोणत्या लिस्ट मध्ये तो येतो, कोणत्या ग्रुप मध्ये येतं? अर्णव हा व्यक्ती आहे, पर्सनल मध्येच येईल, पण तो कोण आहे आपला? तो आपला डेटर्स आहे का आपला क्रेडिटर्स आहे? इथून तुम्ही ते निवडायचं. यांनी कॅपिटल घेतलंय, अर्णवचं कॅपिटल अकाउंट आपण घेणार नाही, आपण त्याला क्रेडिटर्स दाखवूया इथे, क्रेडिटर्स. लिस्ट मधून काय सिलेक्ट केलं मी? क्रेडिटर्स. आणि बाकीचे ऑप्शन येस करायचे. त्याचा मेलिंग ऍड्रेस इतकं आपल्याला डीप मध्ये जायचं नाहीये. महाराष्ट्र मी त्याचं स्टेट सिलेक्ट केलं. नंतर आपला रेग्युलर आपला क्रेडिटर आहे, रेग्युलर मी करते आणि जीएसटीएन त्याचा माझ्याकडे नाही म्हणून मी नेक्स्ट नेक्स्ट दाबलं. तर लेजर कसं बनवायचं? लेजर बनवण्यासाठी काय केलं आपण गेलो बघा, इथे सिक्वेन्स थोडासा चेंज झालेला आहे. लेजर बनवण्यासाठी काय केलं आपण? गेटवे ऑफ टॅली अकाउंट्स इन्फो. याच्या आधी आपण गेलो होतो इन्व्हेंटरी इन्फो. इन्व्हेंटरी इन्फो साठी कशासाठी गेलो होतो? इन्व्हेंटरी इन्फो गोडाऊन बनवण्यासाठी, स्टॉक आयटम बनवण्यासाठी, स्टॉक ग्रुप बनवण्यासाठी, युनिट्स ऑफ मेजर बनवण्यासाठी, कॉस्ट कॅटेगरी बनवण्यासाठी आपण इन्व्हेंटरी इन्फोला जातो. आणि लेजर्स बनवण्यासाठी गेटवे ऑफ टॅली नंतर डायरेक्ट जातो अकाउंट्स इन्फोला. सेकंड ऑप्शन इज लेजर्स. लेजर्स वी कॅन क्रिएट सिंगल लेजर, मल्टिपल लेजर्स. आणि बाकीचे ऑप्शन सेम आहेत. तुम्ही वेगवेगळ्या नावाचे लेजर बनवून घ्या. तुम्ही कॅश वगैरे त्यांनी आपोआप आपल्याला दिलेलंच असतं. संडे डेटर्स एखादं बनवून घ्या. राकेश मी बनवते डेटर्स एखादं लेजर. फक्त इथे मी क्रेडिटर सिलेक्ट केलं, इथे काय करायचं? डेटर्स आपण सिलेक्ट करायचं. म्हणजे तो आता डेटर झाला. एक आपण क्रेडिटरचा बनवला, एक डेटरचा बनवला. स्वतःचं कॅपिटल अकाउंट पण आपण त्या ठिकाणी बनवू शकतो. या पद्धतीने जेवढे नेसेसरी लेजर्स असतील ते आपण बनवू शकतो. तर हे इन्व्हेंटरी मास्टर मधलं महत्वाचं आहे, व्हाउचर क्रिएशन करतानाचे सगळे सिक्वेन्स. आता व्हाउचर कुठून बनवू शकतो? तुम्ही पाहिले अकाउंटिंग व्हाउचर्स बघितलेले आहेत. गेटवे ऑफ टॅली आणि अकाउंट्स इन्फो मध्ये तुम्ही गेल्यानंतर गेटवे ऑफ टॅली अकाउंटिंग व्हाउचर्स, हे जे अकाउंटिंग व्हाउचर्स आहे तुमचे फर्स्ट इयरला तुम्ही सगळे ते अभ्यासलेले आहेत. सेल्स असेल, परचेस असेल, हे व्हाउचर्सचा अभ्यास आपण फर्स्ट इयरला केलेला आहे. आता सेकंड इयरला आपल्याला इन्व्हेंटरी व्हाउचर्स बघायचे आहेत. कोणते व्हाउचर्स बघणार आहोत आपण सेकंड इयरला? इन्व्हेंटरी व्हाउचर्स. आता तुम्हाला गेटवे ऑफ टॅलीला गेल्यानंतर इन्व्हेंटरी व्हाउचर्स इथे दिसत आहेत. हा जो इकडचा उभा पोर्शन आहे F1, F2, F6, इथे तुम्हाला इन्व्हेंटरी व्हाउचर्स इनविजिबल दिसत आहेत बाकीचे. आता F10 ला आहोत आपण. F10 ही शॉर्टकट की आहे फिजिकल स्टॉक व्हाउचरची. देर आर 6 इन्व्हेंटरी व्हाउचर्स ना सपोर्टेड टू द अकाउंटिंग व्हाउचर्स. इन्व्हेंटरी व्हाउचर्स मध्ये दोघं अकाउंट मेंटेन केले जातात, अकाउंट्स आणि इन्व्हेंटरी. अकाउंटिंग व्हाउचर्स मध्ये फक्त अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन त्या ठिकाणी रेकॉर्ड केले जातात. तिच्यात मात्र इन्व्हेंटरी व्हाउचर्स मध्ये दोघांवर त्याचा इफेक्ट होतो, अकाउंट्सवर पण होतो आणि तुमचे जे लेजर्स असतात लेजर्सवर पण होतो आणि व्हाउचर्सवर पण त्याचा इम्पॅक्ट होतो. म्हणून दोघांना ते गरजेचं असतं. अकाउंटिंग व्हाउचर्स विल अपडेट ओनली अकाउंट्स आणि हे बोथ अकाउंट्स अँड इन्व्हेंटरी, असे हे 6 प्रकारचे इन्व्हेंटरी व्हाउचर्स आपल्याला अभ्यासाला दिलेले आहेत. तुम्ही परचेस ऑर्डर, सेल्स ऑर्डर, रिसिप्ट नोट, डिलिव्हरी नोट हे बघितलेत ना. आता त्याच्या पुढचं आपण बघतो आहोत. पहिला आपण त्याच्यामध्ये बघूयात रिसिप्ट नोट व्हाउचर. रिसिप्ट नोट व्हाउचर त्याचं शॉर्टकट की आहे F9. यू कॅन नोट डाऊन इन युअर नोटबुक. F9 हा बघा इथे दिसतंय. F4 कॉन्ट्रा, F5 पेमेंट, F6 रिसिप्ट, F7 जर्नल, F8 सेल्स, F8 तुमचा झालेला आहे. तर फर्स्ट इज रिसिप्ट नोट व्हाउचर. रिसिप्ट नोट व्हाउचर म्हणजे काय? इट इज रेकॉर्डिंग द गुड्स रिसिव्ड फ्रॉम द सप्लायर. आपल्याला सप्लायरने माल पाठवला, आपण ज्याच्याकडनं माल मागवला, आपला जो सप्लायर असेल त्याच्याकडनं माल आल्यानंतर जो व्हाउचर बनवलं जातं त्याला म्हणतात रिसिप्ट नोट व्हाउचर. आपल्याला माल मिळाला, आपण तो माल मला मिळाला याच्या संदर्भात ज्या इनव्हॉइसवर आपण नोंदवतो किंवा ज्या इन्व्हेंटरी व्हाउचरचा आपण वापर करतो, जी व्हाउचर आपण त्या ठिकाणी प्रिपेअर करतो तिला म्हणतात रिसिप्ट नोट व्हाउचर. त्याच्या नावातच आहे रिसिप्ट, रिसिप्ट नोट व्हाउचर.
बघा तुम्ही F11 जे फीचर आहे, F11 मी आधी पण पहिल्या लेक्चरला आपण बघितलं. F11 फीचर्स कोणते असतात? कंपनी फीचर्स असतात ना. वी कॅन चेंज सम सेटिंग फ्रॉम दॅट विंडो. F11 प्रेस केल्यानंतर बघा ही विंडो ओपन होते. तिथे जे आहे तिथे आपण काही चेंजेस, ट्रॅकिंग नंबर किंवा डिलिव्हरी नोट व्हाउचर, रिसिप्ट नोट व्हाउचर आपण इन्व्हेंटरी फीचर्सचे चेंज करू शकतो. दिसते तुम्हाला इथे इन्व्हेंटरी फीचर्स? इथून आपण इन्व्हेंटरी फीचर्सचे जर ट्रॅकिंग नंबर वगैरे ऑन केला तर आपला माल ट्रॅक आपण करू शकतो किंवा ट्रॅकिंग नंबर देऊन त्या मालाच्या संदर्भात अधिक आपण माहिती त्या संदर्भात देऊ शकतो. पण आता ह्या लेक्चरला आपण ते करणार नाहीये. आपण फक्त ओव्हरलुक करणार आहोत त्याच्याकडे. ठीक आहे, मी सेव्ह करते, काही चेंज न करता मी सेव्ह करते. याच्यानंतर ही झाली रिसिप्ट नोट व्हाउचर. रिसिप्ट नोट व्हाउचर केव्हा बनवतं मग? दिस इज द व्हाउचर टाइप इज यूज फॉर रेकॉर्डिंग गुड्स रिसिव्ड फ्रॉम अवर सप्लायर. सप्लायर कडनं जेव्हा आपल्याला माल मिळेल तेव्हा आपण रिसिप्ट नोट व्हाउचर बनवायचं असतं. ठीक आहे, इथून अकाउंट पण आपण सिलेक्ट करू शकतो. आपण 2 अकाउंट, आता इथे कॅश अकाउंट आपल्याला दिसतंय, इथे एखाद्या व्यक्तीचं सप्लायरचं अकाउंट आपल्याला बनवावं लागेल. लेजर मध्ये जाऊन तुम्ही ते लेजर बनवायचं. सप्लायर राम श्याम लेजर बनवायचं आणि त्याच्यामध्ये त्याला सप्लायर म्हणून सिलेक्ट करायचं. तिथे तुम्हाला सप्लायरची लिस्ट दिसेल. तर रिसिप्ट नोट व्हाउचर. त्याच्यानंतर सेकंड आहे आपलं, जसं रिसिप्ट आहे तसं डिलिव्हरी नोट व्हाउचर एक ऑप्शन आपल्याला येतं. आता डिलिव्हरी नोट व्हाउचर म्हणजे काय? आपण जेव्हा आपल्या कस्टमरला माल पाठवत आहोत, डिलिव्हरी नोट व्हाउचर बघा F8 दिसते तुम्हाला. आपण जेव्हा आपल्या कस्टमरला माल पाठवतो आहोत आणि तो माल त्याला डिलिव्हर झाल्यानंतर जेव्हा व्हाउचर बनवलं जातं तेव्हा त्याला डिलिव्हरी नोट व्हाउचर असं म्हणतात. आपण दिलेल्या मालाची डिलिव्हरी आपल्या कस्टमरला मिळाली, आपण त्यांना तिची पोच बनवतो, तिला डिलिव्हरी नोट व्हाउचर असं म्हटलं जातं. डिलिव्हरी नोट व्हाउचर त्यांच्या नावातच आहे. रिसिप्ट नोट व्हाउचर जेव्हा आपल्याकडे माल आला सप्लायर कडनं, नंतर डिलिव्हरी नोट व्हाउचर आपण सप्लायर म्हणून आपल्या कस्टमरला माल पाठवला तेव्हा आपण बनवणार डिलिव्हरी नोट व्हाउचर. थर्ड वन इज रिजेक्शन इन व्हाउचर. रिजेक्शन इन व्हाउचर बघा नावातच आहे, रिजेक्शन इन. आपण दिलेला माल बऱ्याचदा चुकीचा जातो, चुकतो, जास्त होतो, कमी होतो, स्क्रॅप होतो, जो द्यायचा नसतो तो दिला जातो, तेव्हा रिजेक्ट होऊन माल आपल्याकडे परत येतो. रिजेक्शन इन. रिजेक्शन इन व्हाउचर त्यालाच आपण म्हणतो सेल्स रिटर्न. रिजेक्शन इन त्यालाच आपण म्हणतो सेल्स रिटर्न व्हाउचर. तर सेल्स रिटर्न व्हाउचर जेव्हा आपल्याकडे माल रिटर्न येणार आहे आपल्या कस्टमर कडनं किंवा आपण ज्याला माल सप्लाय केला त्या व्यक्तीकडनं, जेव्हा रिजेक्शन होऊन तो माल आपल्याकडे परत आला, F6 वर आपण ते शॉर्टकट कीने करू शकतो. Ctrl+F6. तुम्ही कंट्रोल बटन जर प्रेस केलं आणि F6 जर प्रेस केलं तर तुम्ही रिजेक्शन इन व्हाउचरला एंट्री करता, त्या ठिकाणी तुम्ही बनवू शकतात. याच्याच अपोजिट दुसरं आहे रिजेक्शन आउट व्हाउचर. आता रिजेक्शन आउट व्हाउचर म्हणजे काय? तर याला आपण म्हणू परचेस रिटर्न आउट. रिजेक्शन आउट, आपण रिजेक्ट केलेला माल आपण परत पाठवतो आहोत. कुणाला रिजेक्ट करून पाठवणार? ऑब्विसली आपल्या सप्लायरला आपण परत पाठवणार आहोत. रिजेक्शन आउट व्हाउचर. माझ्याकडे माल आला, मी मागवला होता वेगळा, तो आला वेगळा, म्हणून मी तो रिजेक्ट करते आणि माझ्या सप्लायरला परत करते, तेव्हा जे व्हाउचर बनवावं लागेल त्याला आपण रिजेक्शन आउट व्हाउचर असं म्हणूया. नंतर आहे कोणते कोणते पाहिले? रिसिप्ट नोट व्हाउचर, डिलिव्हरी नोट व्हाउचर, नंतर रिजेक्शन इन व्हाउचर, रिजेक्शन आउट व्हाउचर, इतके आपण त्या ठिकाणी पाहिले. F6, कंट्रोल F6 या पद्धतीने त्या दोघांचे शॉर्टकट की आहेत. तदनंतर आहे आपलं स्टॉक जर्नल व्हाउचर. आता हे जे ओपन करते मी स्टॉक जर्नल व्हाउचर, त्याचं शॉर्टकट की आहे F10. त्यालाच आपण म्हणू स्टॉक ऍडजस्टमेंट अकाउंट पण आपण त्याला म्हणतो. स्टॉक जर्नल व्हाउचर, इट इज रेकॉर्डेड द ऍक्च्युअल मुवमेंट ऑफ गुड्स. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जेव्हा माल जातो, म्हणजे शोरूम पासून, गोडाऊन पासून शोरूम पर्यंत, वेअर हाऊस पासून किंवा एका गोडाऊन पासून दुसऱ्या गोडाऊन पर्यंत, एका मार्केट मधून दुसऱ्या मार्केट पर्यंत, एका शॉप मधून दुसऱ्या शॉप मध्ये जेव्हा मालाची मुवमेंट होते ती रेकॉर्ड केली जाते आपल्याला
स्टॉक जर्नल व्हाउचर मध्ये. आणि एक आहे अजून फिजिकल स्टॉक व्हाउचर. फिजिकल स्टॉक व्हाउचर मध्ये बघा गोडाऊन मध्ये किती माल आहे आणि माझ्या टॅली सॉफ्टवेअर मध्ये किती माल आहे याच्यामध्ये बऱ्याचदा फरक जाणवतो आपल्याला. गोडाऊन मध्ये बऱ्याचदा माल कमी दिसतो आणि टॅली मध्ये आपण जे नोंदवून ठेवलेलं आहे तिथे माल जास्त दिसतो, म्हणजे डिफरन्स दिसतो. हा डिफरन्स कशाच्या माध्यमातून रेकॉर्ड केला जातो तर फिजिकल स्टॉक व्हाउचरच्या माध्यमातून हा स्टॉक रेकॉर्ड केला जातो. दोघांमध्ये जो डिफरन्स असेल तो कॅल्क्युलेट केला जातो. प्रत्यक्ष जाऊन मालाची मोजणी केली जाते आणि मोजणी केल्यानंतर फिजिकली तो रेकॉर्ड केला जातो. जो काही डिफरन्स असेल मग तो का पडला याच्या मागचे कारण काही शोधली जातात. फिजिकल स्टॉक व्हाउचर आपण त्याला व्हेरिफिकेशन असं पण म्हणू शकतो. व्हेरिफिकेशन करून काउंट केले जातात की माझ्याकडे किती आयटम ऍक्च्युली गोडाऊन मध्ये आहेत आणि प्रत्यक्षात किती टॅली सॉफ्टवेअर मध्ये मला दिसत आहेत. बऱ्याचदा फ्रॉड होतात, बऱ्याचदा माल चोरीला जातो, माल वाया जातो, कर्मचारी मालाचा अपव्यय करतात, वेस्ट घालतात. तर हे होऊ नये आणि डिफरन्स पडू नये म्हणून दोघांचं फिजिकल व्हेरिफिकेशन केलं जातं, तेव्हा हे व्हाउचर बनवलं जातं. तर F10 हा त्याचा शॉर्टकट की आहे. अल्टर प्लस F10 तुम्ही जेव्हा प्रेस कराल, अल्टर प्लस F10 किंवा डायरेक्ट इथे F10 ला तुम्ही प्रेस केलं की बघा फिजिकल स्टॉक व्हाउचर इथे तुम्हाला दिसतंय. फिजिकल स्टॉक व्हाउचरचे काय काय आयटम्स आहेत बघा. नेम ऑफ आयटम, कोणता आयटम आहे. आता मी जर कम्प्युटर जर तिथे घेतला तर कम्प्युटर मध्ये SCL मी निवडते. फिजिकल स्टॉक व्हाउचर SCL मध्ये गोडाऊन मध्ये मला 100 त्या ठिकाणी दिसत होते. लिस्ट ऑफ गोडाऊन कोणत्या, तर आपण गोडाऊन बनवलं होतं जामनेरचं. मी निवडते जामनेरच्या गोडाऊनला. जामनेरच्या गोडाऊनला HCL चे किती अमाऊंट मध्ये 1 लाखाचे HCL चे कम्प्युटर PC तिथे पडलेले आहेत. आपण क्वांटिटी त्या ठिकाणी टाकली की ते दिसेल. तर गोडाऊन मध्ये किती आहे आणि आपल्या टॅली मध्ये किती आहे फिजिकली ते व्हेरीफाय केलं जातं. त्याच्यामध्ये डेट आपण टाकू शकतो, नेम ऑफ आयटम टाकू शकतो, कोणत्या गोडाऊन मधून आहे. गोडाऊन आपण बनवताना मेंटेन मल्टिपल गोडाऊन केलं ना, म्हणून ती मेंटेन मल्टिपल गोडाऊनची लिस्ट पण आपल्याला दिसली. त्याला फिजिकल स्टॉक व्हाउचर म्हणतात. फिजिकल स्टॉक व्हाउचरचं शॉर्टकट की आहे अल्टर प्लस F10. नंतर आहे गुड्सची मुवमेंट रेकॉर्ड करण्यासाठी आपण बघितलं स्टॉक जर्नल व्हाउचर. मुवमेंट ऑफ गुड्स फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जर मालाची वाहतूक होत असेल, ट्रान्सपोर्टेशन होत असेल तर आपण स्टॉक जर्नल व्हाउचर, त्याला अल्टर प्लस F7 ही शॉर्टकट की आहे. अल्टर प्लस F7. फिजिकल स्टॉक व्हाउचर मध्ये किंवा स्टॉक जर्नल व्हाउचर मध्ये काय काय येतं, सेम नेम ऑफ आयटम येतं. जे जे आयटम सगळे आहेत ना, कोणता स्टॉक किती, कोणत्या गोडाऊन मधून कोणत्या गोडाऊन मध्ये आपण ट्रान्सफर करत आहोत त्या संदर्भातली माहिती स्टॉक जर्नल मध्ये, स्टॉक जर्नल व्हाउचर मध्ये येते. रिजेक्शन आउट व्हाउचर मध्ये आपण दिलेला माल परत जाणे, अल्टर प्लस F6 त्याची शॉर्टकट की आहे. F6 किंवा अल्टर प्लस F6 तुम्ही प्रेस केल्यानंतर रिजेक्शन आउट आपण परत केलेला माल. नंतर रिजेक्शन इन कस्टमरने आपल्याकडे आणलेला माल. डिलिव्हरी नोट व्हाउचर आपण त्यांना प्रोव्हाइड केलेला माल. आणि एक अजून होतं रिसिप्ट नोट व्हाउचर, आपल्याकडे माल आल्यानंतर बनवलेलं व्हाउचर. या संदर्भात आपण हे 6 व्हाउचर्स टाईप या ठिकाणी बघितलेले आहेत. नेक्स्ट लेक्चरला आपण GST इनेबल्ड करायचा नेक्स्ट चॅप्टर स्टार्ट करणार आहोत.